युनिट 1 प्रकरण 1 प्लेटो इसवी सन पूर्व 427 ते इसवी सन पूर्व 347 प्लेटो थिअरी ऑफ आयडियल स्टेट फिलॉसॉफर किंग थिअरी ऑफ जस्टिस अँड थिअरी ऑफ कम्युनिझम परिचय प्रभाव आणि ग्रंथसंपदा प्लेटोचा जीवन परिचय प्लेटोचा जन्म इसवी सनाच्या पूर्वी 427 या वर्षी म्हणजे आजपासून जवळपास 2430 वर्षापूर्वी ग्रीस देशातील अथेन्स शहरी एका सरदार घराण्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव पेरिकरियन आणि आईचे नाव एरिस्ट्रिज असे होते. या सरदार घराण्याचा अथेन्सच्या राज्यघराण्याशी जवळचा संबंध होता. प्लेटोचा अथेन्सच्या राजकारणात सक्रिय भाग घेण्याचा विचार होता. त्याने सैनिक म्हणून शिक्षणही घेतले होते. बेलोपोनेझियन या युद्धात त्याने सैनिक म्हणून प्रत्यक्ष भाग घेतला होता. ज्यावेळेस युद्ध नसेल अशावेळी प्लेटो काव्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करीत असे. वयाच्या 20व्या वर्षी ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस यांच्याशी प्लेटोची गाठ पडली. सॉक्रेटिसच्या ज्ञानसिद्धांताकडे प्लेटो आकर्षित झाला. प्लेटोने सैनिकाची नोकरी सोडली आणि सॉक्रेटिसचे शिष्यत्व पत्करले. सॉक्रेटिस जवळ सतत 8 वर्षे राहून प्लेटोने ज्ञानसंपादनाचे कार्य केले. प्लेटोच्या तारुण्यावस्थेमध्ये अथेन्समधील तत्कालीन लोकशाही कार्यकर्त्यांनी सॉक्रेटिसला राजद्रोहाच्या कारणास्तव मृत्यूदंडाची शिक्षा दिली. कायद्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी सॉक्रेटिसने स्वहस्ते विषप्राशन करून स्वतःचा देहांत केला. निर्दोषी अशा सॉक्रेटिसला तत्कालीन अधपतित लोकशाही शासनकर्त्यांनी जी मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्याचा फार गंभीर परिणाम प्लेटोच्या मनावर झाला. परिणामतः प्लेटोने अथेन्स शहर सोडले आणि तो जगप्रवासाला निघाला. प्लेटोने सतत 12 वर्षेपर्यंत भ्रमण केले. आपल्या विचारांना परिपक्वता आणि अनुभवाचा साठा प्राप्त व्हावा हाच त्याच्या भ्रमणाचा उद्देश होता. आफ्रिका, इराण, इजिप्त, इटाली, बेबिलोनिया, हर्बिया, सिसिली आणि आशिया मायनर वगैरे प्रदेशांचा प्रवास केला आणि पुन्हा अथेन्स शहरी 12 वर्षानंतर परत आला. अथेन्सला परत आल्यावर इसवी सन पूर्व 388 मध्ये त्याने अकॅडमी नावाची शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याने स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेत म्हणजे विश्वविद्यालयात उर्वरित आयुष्यापर्यंत ज्ञानसंवर्धनाचे आणि ज्ञानदानाचे कार्य प्लेटोने केले. सिरेक्युसचा राजा डायनोसियन याने प्लेटोला सल्लामसलतीसाठी पाचारण केले. याने राज्याला आदर्श राजा बनवण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. प्लेटोचा अशा प्रकारे राजकारणाशी संबंध आला आणि येथूनच त्याच्या राजकीय विचारांची मुहूर्तमेढ किंवा सुरुवात झाली. आपल्या शिक्षण संस्थेत प्लेटोने सतत 40 वर्षे ज्ञानसंवर्धनाचे आणि ज्ञान देण्याचे असे पवित्र कार्य केले. प्लेटोने या शिक्षण संस्थेत गणित, समाजशास्त्र, राजकारण, भूमिती, तर्कशास्त्र, खगोलशास्त्र, गायन इत्यादी अनेक विषयांचे ज्ञान संबंधित विद्यार्थ्यांना दिले. म्हणून प्लेटोची ही शिक्षण संस्था म्हणजे आधुनिक काळातील विश्वविद्यालयाची जननी होय. या शिक्षणामध्ये त्याने दिखाऊ ज्ञानापेक्षा सत्य आणि टिकाऊ ज्ञान देण्यालाच प्राधान्य दिले. प्रश्न 1. प्लेटोच्या विचारांचा पडलेला प्रभाव स्पष्ट करा. प्लेटोच्या विचारांवर पडलेला प्रभाव स्पष्ट करा. उत्तर. प्लेटोच्या राजकीय विचारांवर पुढील गोष्टींचा प्रभाव पडला. 1. तत्कालीन ग्रीस देशातील राजकीय परिस्थिती. साधारणपणे प्रत्येक राजकीय विचारवंत त्याच्या काळातील आणि त्यांच्या देशातील प्रचलित असलेल्या परिस्थितीने प्रभावित होतो. त्यामुळे त्या दृष्टीने तो राजकीय विचारवंत आणि राजकीय विचार मांडतो. प्लेटो त्याला अपवाद नाही. प्लेटोच्या काळात अथेन्स आणि स्पार्टा या नगरराज्यात अनेक प्रकारच्या शासन पद्धतीचा प्रयोग होऊन गेला होता. कुलीनतंत्र आणि प्रजातंत्र या शासन पद्धतींना भगदाडे पडली होती. अथेन्समध्ये लोकशाहीच्या बुरख्याखाली अधपतित शासन आणि अत्याचारी शासनाने कळस घातला होता. सॉक्रेटिस सारख्या महान विचारवंताला तो निर्दोषी असतानाही दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. त्यामुळे तत्कालीन लोकशाहीवरील प्लेटोचा विश्वास नष्ट झाला.
अथेन्स राज्यात न्याय नाही, अन्यायाचे शासन आहे, असेच प्लेटोने आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. त्यामुळे आदर्श राज्य कसे निर्माण करावे, हाच एकमेव विचार प्लेटोच्या मनात सतत घोळत होता. त्या आदर्श राज्य निर्मितीचा विचार प्लेटोच्या मनात सतत घोळत होता. त्या आदर्श राज्य निर्मितीचा विचार प्लेटोने आपल्या द रिपब्लिकन, द स्टेटमन आणि द लॉज या ग्रंथातून केला. 2. सॉक्रेटिसचा प्लेटोवर पडलेला प्रभाव. प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस हा सर्वज्ञ विचारवंत होता. प्लेटोच्या विचारांवर सॉक्रेटिसच्या विचारांचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते. सॉक्रेटिसच्या मते चांगल्या गुणांची प्राप्ती ज्ञानाने होते, हे मत प्लेटोलाही मान्य होते. ज्ञानाचे महत्त्व नाकारणे ही मनुष्य प्राणी नसणारी स्थिती आहे. मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यामधील प्रमुख फरक असा आहे की मनुष्य हा विचारशील आणि विवेकशील प्राणी आहे. इतर प्राणी विचारशील आणि विवेकशील नाहीत. म्हणूनच सॉक्रेटिसचे ज्ञान सद्गुण आहे, व्हर्च्यू इज नॉलेज, हे विचार प्लेटोने ग्राह्य मानले. त्या विचाराला त्याने आपल्या राजकीय आणि इतर सर्वच प्रकारच्या विचारांमध्ये अग्रस्थान दिले. सद्गुण म्हणजे ज्ञान किंवा ज्ञान म्हणजे सद्गुण हा प्लेटोच्या विचारांचा आधारभूत पाया ठरला. 3. ग्रीक नगरराज्यांचा प्रभाव. प्लेटोने तत्कालीन ग्रीक नगरराज्यातील शासन पद्धतीचा अभ्यास केला. तेथील लोकशाही शासन अधपतित शासन होते. ते शासन आदर्श शासन व्हावे याच दृष्टीने प्लेटोने विचार केला. त्यावेळी स्पार्टा राज्यातील साम्यवादाचा प्रभाव प्लेटोच्या राजकीय विचारांवर पडला. म्हणूनच द रिपब्लिक या ग्रंथात आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी प्लेटोने साम्यवाद आवश्यक मानला. 4. डायनोसियसच्या प्रशिक्षणाचा प्रभाव. सिसिलीचा निरंकुश शासनकर्ता डायनोसियस याने प्लेटोला निमंत्रित करून आदर्श शासक बनवण्यास प्लेटोची मदत घेतली होती. प्लेटोने ही मदत केली, परंतु ह्या कार्यात प्लेटो अपयशी ठरला. त्यावेळी आदर्श शासक बनवण्यामध्ये कोणत्या अडचणीत आल्या त्याचा प्लेटोने अभ्यास केला. त्यामुळे प्लेटोच्या राजकीय विचारांमध्ये उत्तरोत्तर परिपक्वता आली, हे त्याच्या द स्टेटमन आणि द लॉज या ग्रंथावरून स्पष्ट होते. 5. प्लेटोची सॉक्रेटिस अभ्यास पद्धती. अभ्यास पद्धतीचा अर्थ विचार व्यक्त करण्याची पद्धती असा होतो. प्लेटोच्या विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीवर सॉक्रेटिसच्या पद्धतीचा प्रभाव पडला. सॉक्रेटिसच्या लिखाणात संवादात्मक पद्धती आहे, तीच पद्धती प्लेटोने अवलंबिली. वादविवाद किंवा संवाद पद्धतीने सत्याची पारख होते. त्यामुळे वास्तविक आणि सत्य ज्ञानाचा विजय होतो. सत्य असत्य, वास्तविक अवास्तविक यामधील फरक वादविवादामुळे चटकन लक्षात येतो, असेच प्लेटोचे मत होते. म्हणून प्लेटोने आपल्या सर्व ग्रंथात ही संवाद पद्धती अवलंबिली आहे. प्लेटोच्या या संवाद पद्धतीमुळे एक पात्र सॉक्रेटिस असून इतर 5-6 पात्रे आहेत. प्लेटोच्या ग्रंथातील ही 5-6 गौण पात्रे प्रश्न विचारतात आणि मुख्य म्हणजे सॉक्रेटिस त्या प्रश्नांना यथोचित उत्तरे देतो. अशी उत्तरे देताना प्लेटोने आपल्या ग्रंथात्मक सदृश्यतेचा प्रयोग केला आहे. मानवी जगातील आणि पशु जगातील साम्याचा त्याने उपयोग केला. तसेच प्रश्न विचारणाऱ्यांचा आणि उत्तरे देणाऱ्यांचा आशय प्लेटोने अधिक स्पष्ट केला. उदाहरणार्थ, कुत्र्याचा आणि राज्याचा संरक्षक यांची त्याने तुलना केली. संरक्षकाचा स्वभाव कुत्र्यासारखा असावा. त्याने शत्रूवर तुटून पडावे आणि परिचित व्यक्तीचे स्वागत करावे, अशी तुलना प्लेटोने केली आहे. प्लेटोची ग्रंथरचना. प्लेटोने निरनिराळ्या विषयांवर 36 ग्रंथ लिहिले आहेत. गणित, भूमिती, तत्त्वज्ञान, संगीत, खगोलशास्त्र, सौंदर्यशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा वगैरे ग्रंथ लिहून सर्व विषयांची सांगड सद्गुण वृद्धी करता त्याने केली आहे. उदाहरणार्थ, एपोलॉजी आणि क्रिटी या ग्रंथात त्याने राज्य आणि व्यक्तीचे संबंध स्पष्ट केले. मेनो या ग्रंथात ज्ञान आणि प्रशिक्षणाचा विचार प्लेटोने केला. चार्मिडीज आणि लॉकेज ग्रंथामध्ये आत्मसंयमन या गुणांचा विचार केला. प्रोटोगोरस आणि गोर्जिया या ग्रंथामध्ये तत्त्वज्ञानाचा विचार केला. राज्यशास्त्राच्या विषयी त्याने द रिपब्लिक, द पॉलिटिक्स, द स्टेट्समन आणि द लॉज
हे 3 ग्रंथ लिहिलेत. दी रिपब्लिक या ग्रंथात आदर्श राज्याची माहिती त्याने सविस्तरपणे सांगितली. दी स्टेट्समन या ग्रंथामध्ये आदर्श राज्यकर्त्यांची आणि दी लॉज या ग्रंथामध्ये आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी व्यवहारी दृष्टीने त्याने कायद्याची आवश्यकता स्पष्ट केली. राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने द रिपब्लिक, द पॉलिटिक्स आणि द लॉज हे 3 ग्रंथ महत्त्वाचे ठरले आहेत. प्रश्न 2. प्लेटोची मूलभूत कल्पना आणि द रिपब्लिक ग्रंथाचा उद्देश स्पष्ट करा. उत्तर. प्लेटोने आपला गुरु सॉक्रेटिस याचे वाक्य ज्ञान सद्गुण आहे, व्हर्च्यू इज नॉलेज, किंवा सद्गुण म्हणजे ज्ञान, नॉलेज इज व्हर्च्यू हे वाक्य प्रमाण मानले आणि सद्गुणांची प्राप्ती करण्यासाठी त्याने राज्यशास्त्रात सर्व विचार व्यक्त केले. 2. प्लेटो म्हणतो की मानवी जीवनाचा अंतिम उद्देश सद्गुण प्राप्त करणे हाच आहे, कारण सद्गुणी व्यक्ती कधीच दुःखी होत नाही. सद्गुणी व्यक्ती आपल्या जीवनात नेहमीच सुखी असते. 3. सद्गुणी व्यक्ती आपली प्रत्येक कृती सारासार विचार करून करते. चांगले काय, वाईट काय, न्यायकृती कोणती, अन्यायकृती कोणती याचा सर्वांगीण विचार सद्गुणी व्यक्ती करते. म्हणून सद्गुणी व्यक्ती आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहते. 4. या उलट दुर्गुणी किंवा दुराचारी व्यक्तींची कृती ही भावनेच्या आहारी जाऊन घेतलेली असते. दुर्गुणी व्यक्तींची कृती अन्यायी असते. अशी व्यक्ती आपल्या जीवनात कधी सुख आणि समाधान प्राप्त करू शकत नाही. उदाहरणार्थ, चोरी करू नये अशी आज्ञा आपली विवेकबुद्धी सतत देते, परंतु दुर्गुणी व्यक्ती विवेकबुद्धीचा विचार बाजूला सारून भावनेचा विचार करते, त्यामुळे तिची कृती अन्यायी ठरते. 5. सद्गुण म्हणजे ज्ञान किंवा ज्ञान म्हणजे सद्गुण आहे. जगातील सद्गुणांचे ज्ञान आपल्या आकलन शक्तीने किंवा चांगल्या शिक्षणाने प्राप्त होते आणि असे सद्गुण प्राप्त झाल्यामुळे मनुष्य प्राणी सुखी होतो. 6. मानव प्राणी हा जगातील सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचा प्राणी आहे, कारण मानवाला विचार करण्याची शक्ती आणि कोणता विचार चांगला आणि कोणता विचार वाईट आहे याचे उत्तर देण्याची विवेकबुद्धी प्राप्त झाली आहे. 7. मानवाचा प्रत्येक विचार, त्यानुसार होणारी कृती हा त्याच्या विवेकबुद्धीचा निर्णय असला तर त्याच्या विचारातून भावना नष्ट होणे स्वाभाविक आहे. मानवाचा विचार आणि कृती विवेकबुद्धीवर आधारित असल्यामुळे तो विचार आणि ती कृती श्रेष्ठ दर्जाची आणि सत्य स्वरूपाची आहे. 8. म्हणून प्लेटो असे म्हणतो की आदर्श हेच साध्य आहे. व्हॉट इज आयडियल इज रिअल. जी संकल्पना स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध असते तीच शाश्वत आहे. इंडिया अँड देअर रेमेडीवत आणि सत्य संकल्पना होय. 9. समाजामध्ये आणि राज्यसंस्थेमध्ये जे अन्याय घडतात त्याचे कारण समाजातील आणि राज्यातील सत्ताधारी व्यक्ती ही ज्ञानी किंवा विवेकबुद्धीचा विचार करणारी नसते. 10. प्लेटो असे सांगतो की ज्ञानी आणि सर्वज्ञ अशा सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा झाली याचे कारण शिक्षा देणारी सर्व सत्ताधीश व्यक्ती अविवेकी आणि भावनाप्रधान होती म्हणून. 11. राज्यातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये यासाठी राज्यकारभाराची सर्वोच्च सत्ता तत्त्वज्ञाकडे म्हणजेच फिलॉसॉफरकडे सोपविले पाहिजे. त्या सर्वोच्च ज्ञानी शासकाला प्लेटो फिलॉसॉफर किंग असे म्हणतो. रिपब्लिक ग्रंथनिर्मितीचा प्लेटोचा उद्देश. प्लेटोला आपल्या राजकीय जीवनात जे कटू अनुभव आले त्यातील दोषांचे निराकरण करण्यासाठी प्लेटोने सर्वप्रथम द रिपब्लिक हा ग्रंथ आपल्या तारुण्यावस्थेत लिहिला. 1. प्लेटोच्या ग्रंथरचनेत द रिपब्लिक हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ ठरला आहे. या ग्रंथात त्याने चांगले, वाईट, नीती, अनीती, राज्याभिषेक सिद्धांत, आदर्श राज्य, साम्यवाद, न्याय, शिक्षण, शुभ अशुभ, आत्म्याचे पूर्णत्व, संपत्ती, कुटुंबसंस्था, राज्याचे पतन वगैरे अनेक गोष्टींचा विचार केला. असा विचार करताना प्लेटोने अध्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र वगैरे जीवनातील प्रत्येक पैलूंवर विचार केला. म्हणून द रिपब्लिक ग्रंथ म्हणजे मानवी स्वभावाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेली व्याख्या आहे असे नेरलशिप म्हणतो. 2. द रिपब्लिक हा ग्रंथ मूलतः नैतिक विषयांवरचा प्रबंध असून राजकीय आदर्शांचे चिंतन हा त्याचा दुय्यम भाग आहे असे डॉक्टर भाल भोळे म्हणतात. 3. द रिपब्लिक हा राजकीय ग्रंथ नसून तो शिक्षणशास्त्रावरील सर्वश्रेष्ठ निबंध आहे असे रुसो म्हणतो.
कारण या ग्रंथात त्याच्या राजकीय विचारांबरोबरच शैक्षणिक विचारांची विविधता आणि शैलीचा अभ्यास आपणास आढळतो. 4. द रिपब्लिक ग्रंथातील मार्मिक व्यंग, उपहास, कल्पना आणि नाट्य प्लेटोच्या इतर ग्रंथात आढळत नाही. हा ग्रंथ म्हणजे संवाद शैलीचा सर्वोत्कृष्ट नमुना होय, असे बेंजामिन जोवेट म्हणतो. 5. हा ग्रंथ लिहिण्याचा प्लेटोचा उद्देश मानवाचे जीवन आणि त्यातील न्याय आणि नैतिकता स्पष्ट करणे हाच आहे. प्लेटोने निश्चित आणि व्यावहारिक दृष्टी समोर ठेवून हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात तत्कालीन सॉफिस्टांनी केलेल्या आत्मसंतुष्टीच्या सिद्धांताचे खंडन करणे, भ्रष्टाचारी शासनाच्या ऐवजी आदर्श शासन निर्माण करणे यावरच प्लेटोने आपले लक्ष केंद्रित केले आहे. 6. अवतरणामध्ये तत्कालीन लोकशाहीमध्ये सॉक्रेटिससारख्या निर्दोष व महान तत्त्वज्ञानाला तेथील अज्ञानी आणि भ्रष्टाचारी, अविचारी आणि अविवेकी शासनकर्त्यांनी जी मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्याचा धिक्कार करून राज्यामध्ये न्याय प्रस्थापित करण्यासाठी, आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी प्लेटोने या ग्रंथात आपले विचार मांडले आहेत. अवतरण पूर्ण असे मत प्राध्यापक चिंग घांगरेकर यांनी मांडले आहे. 7. राज्यकारभार तत्त्वज्ञ लोकांनीच का करावा, त्यासाठी तत्त्वज्ञ शासक कसे निर्माण करावे, त्यांना त्यासाठी कोणते, केव्हा आणि कशा प्रकारचे शिक्षण द्यावे आणि तेच का, या संबंधीचा सर्वांगीण विचार प्लेटोने द रिपब्लिक या ग्रंथात मांडले आहेत. 8. या ग्रंथात त्याने 1. व्यक्तीचा विकास समाजातूनच होतो. 2. राजकीय साध्यांसाठी नैतिकतेचा बळी देऊ नये आणि 3. राजकारणी व्यक्तीने आपली कृती नैतिकतेच्या आधारावर करावी असे विचार प्लेटोने आपल्या ग्रंथातून व्यक्त केले आहेत. आदर्श राज्य, आयडियल स्टेट. प्रश्न 1. प्लेटोच्या आदर्श राज्याच्या कल्पनेची थोडक्यात चर्चा करा. डिस्कस इन ब्रीफ द प्लेटोज कॉन्सेप्ट ऑफ आयडियल स्टेट. उत्तर. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो याने आपल्या द रिपब्लिक या ग्रंथात आदर्श राज्याची कल्पना मांडली आहे. त्याच्या मते राज्य ही एक सेंद्रिय ऑर्गॅनिक रचना असून तिचे स्वरूप एखाद्या उदात्त व्यक्तीप्रमाणे आहे. स्टेट इज एन इंडिव्हिज्युअल रीट लार्ज. व्यक्ती ज्याप्रमाणे सावयव आहे त्याप्रमाणे राज्यही सावयव स्वरूपाचे आहे. प्रत्येक व्यक्तीस न्यायाची प्राप्ती झाली असता ज्याप्रमाणे ती व्यक्ती आदर्श व्यक्ती बनते, त्याप्रमाणे राज्यात न्याय निर्माण झाला असता राज्य हे आदर्श बनते. आदर्श राज्याची कल्पना. प्लेटो म्हणतो, समाजात सुवर्ण, गोल्ड, रजत, सिल्वर व जस्त, झिंक प्रकृतीचे लोक असतात. सुवर्ण प्रकृतीचे लोक ज्ञानी असतात. रजत प्रकृतीचे लोक साहसी असतात व जस्त प्रकृतीचे लोक लालसी असतात. प्लेटो म्हणतो, राज्यातील ज्ञानी लोकांनी शासन करावे, साहसी लोकांनी राज्यरक्षण करावे व लालसी लोकांनी व्यवसाय व्यापार करून राज्याचे पोषण करावे. अशा रीतीने तत्त्वज्ञ लोकांनी शासक व्हावे, साहसी लोकांनी सैनिक व लालसी लोकांनी व्यापारी व्हावे. ही तीनही कार्ये त्यांच्या गुणांना अनुसरून असल्यामुळे त्यांना जे कार्य प्राप्त झाले तेच करावे. इतरांचे कार्य हा सर्व प्रकारच्या अनर्थाला कारण आहे. कारण अज्ञानामुळे स्वार्थ निर्माण होतो व स्वार्थासाठी सत्तेचा उपयोग राज्यकर्ते करू लागले की अन्याय निर्माण होतो. म्हणून ज्ञानी लोकच शासक असावे असे तो प्रकर्षाने प्रतिपादन करतो. तत्त्वज्ञ शासक असावेत या विधानाच्या समर्थनार्थ प्लेटोने पुढील प्रकारची कारणमीमांसा दिली आहे. 1. प्लेटो म्हणतो, शासन ही एक कला आहे. ते चालवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण घ्यावे लागते. असे शिक्षण त्याच व्यक्ती प्राप्त करू शकतात ज्या ज्ञानी आहेत. म्हणून ज्ञानी किंवा तत्त्वज्ञ लोकच शासक असावेत. 2. तत्त्वज्ञ लोक हे ज्ञानी असतात, त्यामुळे त्यांच्यात अज्ञान व अशिक्षितपणाचा अभाव असतो. अज्ञानामुळे निर्माण होणारा स्वार्थ त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळे आपल्या अधिकाराचा उपयोग ते सामाजिक कल्याणासाठी करू शकतात. 3. प्लेटोने तत्त्वज्ञ शासक वर्गासाठी कुटुंब संपत्तीचा साम्यवाद निर्माण केला आहे. म्हणजे त्यांना कुटुंब करून राहण्याचा व संपत्तीचा अधिकार दिलेला नाही. तत्त्वज्ञाने सोन्याला स्पर्शही करू नये. फिलॉसॉफर्स शुड नॉट टच द गोल्ड असे त्याचे म्हणणे आहे. यामागे हेतू हा की संपत्तीविषयी त्यांच्यात अनास्था निर्माण व्हावी व स्त्रिया व मुले करू नयेत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गुणानुसार समाजात काम मिळाल्याने ते काम ती व्यक्ती आवडीने करील
व तेच काम केल्याने त्या व्यक्तीत नैपुण्य निर्माण होऊन व्यक्तीची प्रगती होईल. तत्वज्ञ शासक असावे. प्लेटो म्हणतो, जोपर्यंत तत्वज्ञ लोक शासक होत नाहीत तोपर्यंत राज्य दोषापासून मुक्त होणार नाही. अंटिल द फिलॉसॉफर्स आर किंग्स, सिटीज विल हॅव नो रेस्ट फ्रॉम एव्हिल्स. प्लेटोने तत्कालीन ग्रीक नगरराज्यातील अन्यायकारक परिस्थितीचे अवलोकन करून हा निष्कर्ष काढला की अज्ञान व अशिक्षितपणा इत्यादींचा नाश त्यांच्या मागे नसल्यामुळे स्वार्थविषयक भावना त्यांच्या मनात निर्माण होणार नाही व त्यांचे सर्व लक्ष समाजाकडे राहील. 4. तत्वज्ञ शासक झाल्यामुळे वर्गकलह होणार नाही. कारण जसे सैनिक व व्यापारी यांना राजकारणापासून अलिप्त ठेवले आहे, तसेच तत्वज्ञांना अर्थकारणापासून अलिप्त ठेवले असून त्यांच्यात परस्परावलंबित्व असल्यामुळे परस्पर सहकार्य निर्माण होईल. तत्वज्ञ, शासक, सैनिक व व्यापारी हे समाजातील वर्ग आर्थिक विषमतेवर आधारित नसून सामाजिक समानतेवर आधारित आहेत. सामाजिक वर्गीकरण. प्लेटोने वर वर्णन केल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गुणानुसार समाजात कार्य दिले जाऊन समाजाचे तत्वज्ञ, शासक, सैनिक व व्यापारी असे 3 वर्गात वर्गीकरण करण्यात आलेले दिसून येते. यात गुणानुसार सामाजिक कार्याचे विभाजन म्हणजे विशेषीकरण केलेले आहे. जसे तत्वज्ञाने राज्यशासन, सैनिकांनी रक्षण व व्यापाऱ्यांनी पोषण हे कार्य करावे. हे कार्याचे विशेषीकरण होय, पण त्याचबरोबर हे 3ही वर्ग परस्परावलंबी ठेवण्यात आले. जसे शासक रक्षण व पोषणासाठी व्यापार वर्गावर, व्यापारी रक्षण व मार्गदर्शनासाठी तत्वज्ञ, शासक व सैनिकांवर, सैनिक पोषण व मार्गदर्शनासाठी व्यापारी व शासकांवर अवलंबून राहिल्यामुळे त्यांच्यात समन्वयीकरणाच्या तत्वानुसार समता निर्माण करण्यात आली आहे. कारण वरील 3ही प्रकारच्या 3ही वर्गाची कार्ये सारखी महत्त्वाची आहेत व कोणताही वर्ग आपल्या अधिकाराचा गैरवापर करू शकेल अशी संधी त्याला या वर्गीकरणात प्राप्त होत नाही. कारण सामान्यतः राजकीय व आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण हे गैरव्यवहारास चालना देणारे आहे. प्लेटोने आर्थिक व राजकीय सत्तेचे पूर्णपणे विकेंद्रीकरण केले आहे. राज्य एक शैक्षणिक संस्था. प्लेटोचा आदर्श राज्य निर्मितीचा प्रमुख उद्देश व्यक्तीची सर्वांगीण उन्नती व्हावी हा असल्यामुळे त्याने राज्याला शैक्षणिक संस्था मानली आहे. परस्परांच्या सहकार्याने व तत्वज्ञ शासकांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श जीवन जगण्याचे शिक्षण देणारी संस्था म्हणजे राज्य होय. यात व्यक्तीतील कला, साहित्य व आध्यात्मिक उन्नती होईल अशी योजना प्लेटोने केली असून कायदा हा प्लेटोच्या राज्यात नाही. कारण त्याच्या मते भौतिक पातळीवर असलेल्या लोकांना कायद्याची आवश्यकता नाही. प्लेटोचा हा दृष्टिकोन स्पष्ट करताना इनिंग नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो, इफ द कॅरेक्टर ऑफ द पीपल इज साऊंड, लॉज आर अननेसेसरी. प्लेटोने उच्च शैक्षणिक हेतूने राज्याची निर्मिती केली असल्यामुळे स्त्री पुरुषांना समान दर्जात त्याने आपल्या राज्यात दिलेला आहे. स्त्री ही पुरुषाएवढीच कार्यक्षम असते. स्त्रियांना सामाजिक कार्य न देणे किंवा त्यांच्या उन्नतीचा प्रयत्न न करणे म्हणजे समाजातील अर्ध्या जनतेस अज्ञानात ठेवणे होय असे प्लेटोला वाटते. म्हणून स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे अधिकार व सवलती देण्याची योजना प्लेटोने आपल्या आदर्श राज्यात आखलेली आहे. आदर्श राज्याचे परीक्षण. 1. प्लेटोने आपल्या आदर्श राज्यात जरी व्यक्तीच्या कार्यक्षमतेनुसार स्थान दिले असले तरी व्यक्ती विकासाच्या दृष्टीने आवश्यक अशी संधी मात्र दिलेली नाही. व्यक्तीत असलेल्या गुणांबरोबर इतर नसलेल्या गुणांचा विकास होणे व्यक्ती विकासासाठी आवश्यक आहे. प्लेटोने व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाऐवजी एकांगी विकासाचा विचार केला आहे. 2. प्लेटोच्या न्यायकल्पनेत व्यक्तीने तेच ते काम करीत राहावे अशी अपेक्षा केलेली आहे. त्यामुळे प्लेटोने व्यक्तीला एखाद्या यंत्राप्रमाणे इच्छाविरहित मानले असून व्यक्तीच्या भावनांचा विचार केलेला नाही. 3. ज्याप्रमाणे तत्वज्ञ, शासक व सैनिक यांच्यासाठी नैतिक बंधने त्यांनी टाकली आहेत तशी बंधने व्यापारी वर्गासाठी नसल्यामुळे या व्यापारी वर्गाच्या नैतिक प्रगतीकडे प्लेटोने दुर्लक्ष केलेले दिसून येते. 4. आदर्श राज्यातील सैनिक व तत्त्वज्ञांसाठी कुटुंब व संपत्तीचा साम्यवाद त्यांनी सांगितला आहे तो पूर्णपणे अप्रायोगिक आहे. कारण मानवी सहज प्रवृत्तीचा विचार प्लेटोने केलेला नाही.
कुटुंब करून राहणे ही मानवी गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 5. प्लेटोने जे निरीक्षण, निस्संग व संसाराविषयी अनासक्त स्वरूपाचे तत्त्वज्ञ शासक असावे अशी अपेक्षा केली, तसे तत्त्वज्ञ जगात मिळणार नाहीत व मिळालेच तर ते भौतिक राज्यसत्तेचा उपयोग करण्यास समाजात राहणार नाही. 6. प्लेटोने आदर्श राज्यात कायद्याची गरज नाही असे म्हटले आहे, पण समाज कितीही नीतिवान असला तरी अनेक व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांच्यात निर्माण होणारे प्रश्न तत्त्वज्ञ शासकांना सोडवावे लागतील व व्यक्ती कितीही चांगली असली तरी तिच्याविषयी समाजातील सर्वांचीच मते सर्व काळी चांगली राहतील असे म्हणता येणार नाही. तसेच कोणताही निर्णय निरपेक्ष व समतोलपणे तत्त्वज्ञ शासक देऊ शकेल असे म्हणता येत नाही. म्हणून निर्लेप दृष्टीने विचार करणारा व निर्णय देणारा कायदा समाजात अस्तित्वात असणे आवश्यक आहे. 7. प्लेटो हा तत्त्वज्ञ आहे. केवळ आदर्श कल्पनांचे संघटन त्याने आपल्या विचारात केलेले आहे, परंतु व्यवहाराचा किंवा त्याच्या प्रायोगिकतेचा विचार त्याने केलेला नाही. त्यामुळे त्याची आदर्श राज्याची कल्पना ही अप्रायोगिक स्वरूपाची ठरली आहे. निष्कर्ष: प्लेटोने तत्त्वज्ञ शासकाचा जो आग्रह रिपब्लिकमध्ये धरला आहे तो पुढे दी लॉज या ग्रंथात त्याने सोडून देऊन तसे तत्त्वज्ञ शासक या ऐहिक जगात मिळणार नाहीत. म्हणून त्याने कायद्याचे राज्य हे दुसरे आदर्श राज्य, सेकंड बेस्ट स्टेट म्हणून प्रतिपादन केले आहे. हा कायदा शासक व शासित यांना सारखा लागू होतो असे तो म्हणतो. प्रश्न 2. आदर्श राज्याची आधारभूत तत्त्वे किंवा प्लेटोच्या आदर्श राज्याची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर: 1. स्त्री पुरुष समानता आणि राज्य नियंत्रित शिक्षण पद्धती. 2. या शिक्षणातून राज्यकर्ता आणि सैनिकांची निर्मिती. 3. साम्यवाद. या मूलभूत आधारांवर प्लेटोच्या आदर्श राज्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतात. 1. समाजाची 3 वर्गात विभागणी. प्लेटोने समाजाची अ भावना, ब शक्ती आणि क बुद्धी या आधारावर 3 वर्गांमध्ये विभागणी केली. श्रमजीवी वर्ग म्हणजे वासना किंवा भावनाप्रधान वर्ग, शक्ती किंवा सामर्थ्य प्रधान म्हणजे सैनिक वर्ग आणि बुद्धिप्रधान म्हणजे राज्यकर्त्यांचा वर्ग. या 3ही वर्गातील लोकांनी आपापली नियोजित कार्ये प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास, तसेच परस्परांच्या कार्यात हस्तक्षेप न केल्यास राज्यात न्याय निर्माण होतो. त्या न्यायामुळे आदर्श राज्य निर्माण होते असे प्लेटोचे मत आहे. 2. प्लेटोचा साम्यवाद. सैनिक वर्ग आणि शासनकर्ते यांच्या प्रामाणिकपणावर आणि त्यांच्या निरपेक्ष सेवेवर आदर्श राज्य अवलंबून आहे. राज्याचे अखंडत्व, एकता आणि स्थैर्य हे या 2 वर्गांच्या निस्वार्थ सेवेवर अवलंबून आहे. या वर्गातील लोकांना त्यांच्या कर्तव्यापासून विचलित करण्याचे कार्य संपत्ती आणि कुटुंब संस्था करतात. म्हणून त्यांना खाजगी संपत्ती आणि कुटुंब यापासून मुक्त करण्यासाठी प्लेटोने साम्यवाद सांगितला आहे. कंसामध्ये टीप याचा सर्वस्पर्शी विचार प्लेटोचा साम्यवाद या प्रश्नाच्या उत्तरात केला आहे. कंस पूर्ण. सुदृढ संततीची निर्मिती करणे, या वरिष्ठ वर्गातील लोकांना कनक आणि कांता या प्रलोभनापासून दूर ठेवणे हाच प्लेटोच्या साम्यवादाचा मुख्य उद्देश आहे. 3. राज्य नियंत्रित शिक्षण व्यवस्था. ज्ञान म्हणजे सद्गुण आणि या सद्गुणांची प्राप्ती राज्य नियंत्रित शिक्षणामुळेच होते असे प्लेटो सांगतो. या शिक्षणाचा उद्देश तत्त्वज्ञ शासनकर्ता आणि आदर्श नागरिक निर्माण करणे हा आहे. शिक्षणामुळे व्यक्तीला आपल्या कर्तव्याची जाणीव होते आणि कर्तव्य पालनाने न्याय प्रस्थापित होतो. म्हणून आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी प्लेटोने राज्य नियंत्रित शिक्षण पद्धती आवश्यक मानली. त्याने शिक्षणाचे प्राथमिक आणि उच्च शिक्षण असे 2 भाग पाडले. प्रत्येक भागातील शिक्षणाचे 3 टप्पे पाडले आहेत. कोणत्या वेळेत कोणते शिक्षण द्यायची आणि ते का, याचा सविस्तर विचार प्लेटोच्या शिक्षण पद्धतीत आपण पाहिला आहे. या सर्व शिक्षणाचा उद्देश व्यक्तीची शारीरिक, बौद्धिक आणि नैतिक पातळी उंचावणे आणि व्यक्तीला कर्तव्यतत्पर बनवणे व त्याद्वारे न्यायाची प्रस्थापना करणे हा आहे. 4. कला आणि साहित्यावर नियंत्रण. प्लेटो हा शिक्षणाचा पुरस्कर्ता असला तरी कला आणि साहित्याच्या शिक्षणावर नियंत्रण असावे असे त्याचे मत आहे. कारण कला आणि साहित्य तरुणांच्या भावना भडकवतात, विद्यार्थ्यांचे चांगल्या शिक्षणापासून मन विचलित करतात. म्हणून कोणते साहित्य चांगले अथवा वाईट आहे याचा निर्णय राज्याने घ्यावा
आणि चांगले साहित्य व कला विद्यार्थ्यांना शिकवावी असे प्लेटो सांगतो. 5. तत्त्वज्ञ शासक. चांगले शासन करण्यासाठी आणि चांगल्या शासकांची गरज आहे. अथेन्स राज्यात भ्रष्ट आणि अन्यायी शासन कारभार होता. याचे कारण येथील शासनकर्ते चांगल्या विचारसरणीचे आणि सदाचरणी नव्हते. आदर्श राज्याचा शासन कारभार आदर्श व्हावा यासाठी आदर्श शासक किंवा तत्त्वज्ञ शासक आवश्यक आहे. असा शासक बुद्धिवान, निस्वार्थ, कुशल, कर्तव्यदक्ष, भावनेला बळी न पडणारा, चांगले वाईट, योग्य अयोग्य, नीती अनितीचा विवेकबुद्धीने विचार करणारा, ज्ञानी आणि सर्वज्ञ असला पाहिजे. तत्त्वज्ञ शासकांच्या शासनामुळे राज्यातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही असे प्लेटोचे मत आहे. असा तत्त्वज्ञ शासक निर्माण करण्यासाठी प्लेटोने राज्य नियंत्रित शिक्षण पद्धती आवश्यक मानली आहे. 6. स्त्री पुरुष समानता. प्लेटो असे सांगतो की आदर्श राज्यात स्त्री आणि पुरुष असा कोणताच भेदाभेद केला जाणार नाही, कारण आदर्श राज्य हे केवळ पुरुषांसाठी किंवा स्त्रियांसाठी निर्माण केले जाणार नाही. स्त्री पुरुष ही आदर्श राज्याची दोन समान चाके आहेत. त्या दोघांनाही समान शिक्षण देणे आवश्यक आहे. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास राज्यातील संख्येने अर्ध्या असलेल्या जनसंख्येवर अन्याय होईल. आदर्श राज्य हे न्यायाचे राज्य असल्यामुळे असा अन्याय होऊ नये म्हणून प्लेटो स्त्री शिक्षणाचे समर्थन करतो आणि स्त्री पुरुष समानता आवश्यक मानतो. 7. कायद्याची अनावश्यकता. आदर्श राज्यात कायद्याची गरज भासणार नाही, कारण या राज्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या नियोजित कार्ये निष्ठेने करील आणि कोणाच्याही कार्यात हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. अशा परिस्थितीत कायद्याची गरज भासणार नाही. लोक जर ज्ञानी आणि कर्तव्य तत्पर असतील तर कायद्याची गरज भासणार नाही. कायद्यामुळे लोक ज्ञानी आणि कर्तव्य तत्पर होत नसतात. त्यासाठी राज्य नियंत्रित शिक्षण आवश्यक आहे असे प्लेटो म्हणतो. 8. निरंकुश राज्याचे समर्थन. प्लेटोच्या आदर्श राज्यात कायदे नाहीत. त्याचा तत्त्वज्ञ शासक हा कोणत्याही बंधनात नाही. तत्त्वज्ञ शासकाची आज्ञा म्हणजे कायदा होय, कारण अशी आज्ञा हे त्याच्या विवेकबुद्धीचे, निस्वार्थपणाचे आणि अनुभवाचे द्योतक आहे. त्यामुळे प्लेटोचा तत्त्वज्ञ शासक म्हणजेच तत्त्वज्ञ शासकाची हुकुमशाही होय. अशा प्रकारे प्लेटोने आपली आदर्श राज्याची निर्मिती ही आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे केली. त्या आदर्श राज्याला वास्तविकतेची जोड देण्याची गरज नाही असे प्लेटोने प्रथमच सांगितले आहे. सारांश असा की प्लेटोने आदर्शाची निर्मिती केली, आदर्श राज्याची निर्मिती केली नाही. प्रश्न 3. प्लेटोच्या आदर्श राज्यांचे मूल्यमापन करा. उत्तर. न्यायाच्या प्रस्थापनेसाठी प्लेटोने सांगितलेला आदर्श राज्य हे खालील दोषांमुळे आदर्शप्रत पोहोचू शकत नाही असे विचार अनेक राज्यशास्त्रज्ञांनी मांडले आहेत. त्याचा सारांश असा आहे. 1. अव्यवहार्य राज्य. प्लेटोने आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी सांगितलेला साम्यवाद आणि शिक्षण पद्धती ही दोषपूर्ण आणि अव्यावहारिक आहे. आपले आदर्श राज्यत्वात येईल किंवा नाही याचा विचार न करता प्लेटोने केवळ आदर्शांचाच विचार केला, परंतु हे आदर्श व्यावहारिक आहेत किंवा नाही याचा विचार त्याने केलाच नाही. व्हॉट इज आयडियल इज रियल. आदर्श हेच सत्य आहे हे प्लेटोचे विचार अव्यावहारिक ठरतात. 2. सदोष वर्ग विभाग. प्लेटोच्या मते समाजात फक्त 3 प्रवृत्तीचे लोक असतात: वासना, साहस आणि बुद्धी. या आधारावर समाजाचे 3 प्रवृत्तींशिवाय क्रीडा, साहित्य, विज्ञान, संगीत वगैरेंची आवड असणारेही लोक असतात. याकडे प्लेटोने दुर्लक्ष केले. तसेच एकाच प्रवृत्तीचे लोक सदा सर्वदा एकच वर्तणूक करतात असेही नाही. उदाहरणार्थ, युद्धाच्या वेळी साहसप्रधान असणारी व्यक्ती शांततेच्या काळात वासनाप्रधान बनू शकते. 3. कर्तव्याला श्रेष्ठ स्थान. प्लेटोने आपल्या आदर्श राज्य निर्मितीसाठी व्यक्तीला स्वकर्तव्यावर भर देण्यास भाग पाडले आहे, परंतु विशिष्ट प्रकारचे कर्तव्य पार पाडल्याने व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यासाठी व्यक्तीला अधिकारांची आवश्यकता भासते, परंतु प्लेटोने व्यक्तीच्या अधिकारांबाबत काहीच उल्लेख केला नाही. 4. निरंकुश शासन. प्लेटोने आदर्श राज्यातील शासकाला म्हणजे तत्त्वज्ञ शासकाला कायद्याच्या बंधनातून मुक्त ठेवले. असा आदर्श शासक हा सद्गुणांचा मूर्तिमंत पुतळा आहे
हे त्याचे विधान असत्य वाटते, कारण परिस्थितीनुसार असा तत्त्वज्ञ मोहाला बळी पडू शकतो. तो सर्वज्ञ शासक प्रसंगी हुकुमशाह बनू शकतो, याकडे प्लेटोने दुर्लक्ष केले. 5. कायद्याची अवहेलना. प्लेटोने आदर्श राज्यात कायद्याची आवश्यकताच नाही असे सांगून कायद्याची अवहेलना केली. कायद्याच्या आधाराशिवाय कोणत्याही राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. कायद्याशिवाय आदर्श राज्य निर्माण करणे हा केवळ भ्रम आहे, याची जाणीव प्लेटोला उतारवयात झाली. त्याने द लॉज हा ग्रंथ लिहिला. आदर्श राज्यासाठी त्याने कायदा आवश्यक मानला. 6. न्यायव्यवस्थेकडे दुर्लक्ष. प्लेटो असे म्हणतो की प्रत्येक व्यक्तीने आपले नियोजित कार्य कर्तव्यनिष्ठेने केले आणि दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप केला नाही तर न्याय आपोआप प्रस्थापित होतो. परंतु असे कार्य प्रत्येकजण करीलच याची शाश्वती नाही. तसेच ज्या व्यक्ती असे कृत्य कर्तव्यबुद्धीने करणार नाहीत त्यांना योग्य शिक्षा देण्यासाठी निपक्षी न्यायव्यवस्था आवश्यक आहे. 7. दोषपूर्ण शिक्षण व्यवस्था. प्लेटोने आदर्श राज्य निर्मितीसाठी राज्य नियंत्रित शिक्षण पद्धती सांगितली. आयुष्यभर शिक्षण देणारी ही शिक्षण पद्धती आहे. त्याच्या शिक्षण व्यवस्थेत गणित, तत्त्वज्ञान आणि संगीत या विषयांना अवाजवी महत्त्व दिले आहे. अर्थशास्त्र, कायदेशास्त्र आणि स्वयंपूर्णतेसाठी औद्योगिक शिक्षण याकडे प्लेटोने डोळेझाक केली. 8. दोषपूर्ण साम्यवाद. प्लेटोने आदर्श राज्य निर्मितीसाठी सैनिक आणि शासनकर्ते यांच्यासाठी साम्यवाद आवश्यक मानला. अशा साम्यवादात त्याने बहुसंख्य असलेल्या उत्पादक वर्गाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. या साम्यवादाने पवित्र अशा नातेसंबंधाचा शेवट करून प्रेम, सेवा, त्याग आणि सहिष्णुता अशा सद्गुणांची वाढ आणि जोपासना करणाऱ्या कुटुंबाचा नाश करून मनुष्याला पशुकुटीत ढकलले. 9. इतर दोष. प्लेटोने आदर्श राज्याची निर्मिती करताना खालील गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. अ. त्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला नाही. ब. प्लेटोने त्याच्या काळात अस्तित्वात असलेल्या गुलामगिरीचा धिक्कार केला नाही. क. बुद्धीला अधिक प्राधान्य देऊन चारित्र्याचे मूल्य कमी केले. ड. प्रजातंत्र शासनाचा विचार केला नाही. ई. कला व साहित्यावर राज्याचे नियंत्रण ठेवून साहित्य आणि कलेच्या निर्मितीला वाव दिला नाही. आदर्श राज्याचे श्रेष्ठत्व किंवा समारोप. अशा प्रकारे प्लेटोने रिपब्लिक ग्रंथात सांगितलेले आदर्श राज्य केवळ आदर्शासाठी, आदर्श निर्माण करणारे आणि वास्तविकता व व्यावहारिकता यांच्याकडे दुर्लक्ष करणारे आदर्श राज्य ठरले आहे. प्लेटोच्या आदर्श राज्यातील दोष मान्य करूनही आपणास असे सांगता येते की त्याच्या आदर्श राज्याचे महत्त्व आजही काही प्रमाणात मान्य करावेच लागेल. प्रश्न 4. द रिपब्लिक या ग्रंथातील प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. तत्कालीन ग्रीक नगरराज्यातील लोकशाही शासनाचा प्रत्यक्ष अनुभव प्लेटोने घेतला होता. या लोकशाही शासनकर्त्यांनी प्लेटोचा गुरु ज्ञानी अशा सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा देऊन आपल्या स्वार्थी आणि मूर्खपणाच्या शासनाची प्रचिती दर्शवली होती. त्यामुळे प्लेटो या लोकशाहीला अधपतित लोकशाही म्हणतो. आदर्श राज्य कसे असावे, कसे नसावे याचा विचार प्लेटोने आपल्या रिपब्लिक या ग्रंथात केला. त्याविषयीची भूमिका स्पष्ट करताना प्लेटो आपली तुलना उत्कृष्ट चित्रकाराशी करतो. तो म्हणतो, चित्रकार चित्र रेखाटताना ते चित्र प्रत्यक्ष निसर्गसृष्टीत आहे किंवा नाही याचा विचार न करता आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारावर चित्र काढतो. त्याचप्रमाणे माझे आदर्श राज्य हे सृष्टीत उतरवणे शक्य आहे किंवा नाही याचा विचार करण्याची मला गरज नाही. आपल्या आदर्श राज्यासाठी प्लेटो 3 गोष्टींवर जास्त भर देतो. त्याशिवाय आदर्श राज्य निर्माण होऊच शकत नाही असे प्लेटो सांगतो. आदर्श राज्याची आधारभूत तत्वे. 1. स्त्री पुरुष समानता आणि राज्य नियंत्रित शिक्षण पद्धती. 2. या शिक्षणातून राज्यकर्ता आणि सैनिकांची निर्मिती. 3. साम्यवाद. या मूलभूत आधारांवर प्लेटोच्या आदर्श राज्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतात. 1. समाजाची 3 वर्गात विभागणी. प्लेटोनं समाजाची अ भावना, ब शक्ती आणि क बुद्धी या आधारावर 3 वर्गांमध्ये विभागणी केली. श्रमजीवी वर्ग म्हणजे वासना किंवा भावना प्रधान वर्ग, शक्ती किंवा सामर्थ्यपार प्रधान म्हणजे सैनिकी वर्ग आणि बुद्धिप्रधान म्हणजे राज्यकर्त्यांचा वर्ग. या 3ही वर्गातील लोकांनी आपापली नियोजित कार्ये प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास
तसेच परस्परांच्या कार्यात हस्तक्षेप न केल्यास राज्यात न्याय निर्माण होतो. त्या न्यायामुळे आदर्श राज्य निर्माण होते असे प्लेटोचे मत आहे. 2. प्लेटोचा साम्यवाद. सैनिक वर्ग आणि शासनकर्ते यांच्या प्रामाणिकपणावर आणि त्यांच्या निरपेक्ष सेवेवर आदर्श राज्य अवलंबून आहे. राज्याचे अखंडत्व, एकता आणि स्थैर्य हे या दोन वर्गांच्या निस्वार्थ सेवेवर अवलंबून आहे. या वर्गातील लोकांना त्यांच्या कर्तव्यापासून विचलित करण्याचे कार्य संपत्ती आणि कुटुंब संस्था करतात. म्हणून त्यांना खाजगी संपत्ती आणि कुटुंब यापासून मुक्त करण्यासाठी प्लेटोने साम्यवाद सांगितला आहे. सुदृढ संतती निर्माण करणे, या वरिष्ठ वर्गातील लोकांना कनक आणि कांता या प्रलोभनापासून दूर ठेवणे हाच प्लेटोच्या साम्यवादाचा मुख्य उद्देश आहे. 3. राज्य नियंत्रित शिक्षण व्यवस्था. ज्ञान म्हणजे सद्गुण आणि या सद्गुणांची प्राप्ती राज्य नियंत्रित शिक्षणामुळेच होते असे प्लेटो सांगतो. या शिक्षणाचा उद्देश तत्त्वज्ञ शासनकर्ता आणि आदर्श नागरिक निर्माण करणे हा आहे. शिक्षणामुळे व्यक्तीला आपल्या कर्तव्याची जाणीव होते आणि कर्तव्य पालनाने न्याय प्रस्थापित होतो. म्हणून आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी प्लेटोने राज्य नियंत्रित शिक्षण पद्धती आवश्यक मानली. त्या शिक्षणाचे प्राथमिक आणि उच्च शिक्षण असे 2 भाग पाडले. प्रत्येक भागातील शिक्षणाचे 3 टप्पे पाडले आहेत. कोणत्या वयात कोणते शिक्षण द्यायचे आणि ते का, याचा सविस्तर विचार प्लेटोच्या शिक्षण पद्धतीत आपण पाहिला आहे. या सर्व शिक्षणाचा उद्देश व्यक्तीची शारीरिक, बौद्धिक आणि नैतिक पातळी उंचावणे आणि व्यक्तीला कर्तव्यतत्पर बनवणे व त्याद्वारे न्यायाची प्रस्थापना करणे हा आहे. 4. कला आणि साहित्यावर नियंत्रण. प्लेटो हा शिक्षणाचा पुरस्कर्ता असला तरी कला आणि साहित्याचे शिक्षणावर नियंत्रण असावे असे त्याचे मत आहे. कारण कला आणि साहित्य तरुणांच्या भावना भडकवितात, विद्यार्थ्यांचे चांगल्या शिक्षणापासून मन विचलित करतात. म्हणून कोणते साहित्य चांगले अथवा वाईट आहे याचा निर्णय राज्याने घ्यावा आणि चांगले साहित्य व कला विद्यार्थ्यांना शिकवावी असे प्लेटो सांगतो. 5. तत्त्वज्ञ शासक. चांगले शासन करण्यासाठी चांगल्या शासकांची गरज आहे. अथेन्स राज्यात भ्रष्ट आणि अन्यायी शासनकारभार होता. याचे कारण तेथील शासनकर्ते चांगल्या विचारसरणीचे आणि सदाचरणी नव्हते. आदर्श राज्याचा शासनकारभार आदर्श व्हावा यासाठी आदर्श शासक किंवा तत्त्वज्ञ शासक आवश्यक आहे. असा शासक बुद्धिमान, निस्वार्थ, कुशल, कर्तव्यदक्ष, भावनेला बळी न पडणारा, चांगले वाईट, योग्य अयोग्य, नीती अनितीचा विवेकबुद्धीने विचार करणारा, ज्ञानी आणि सर्वज्ञ असला पाहिजे. तत्त्वज्ञ शासकाच्या शासनामुळे राज्यातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही असे प्लेटोचे मत आहे. असा तत्त्वज्ञ शासक निर्माण करण्यासाठी प्लेटोने राज्य नियंत्रित शिक्षण पद्धती आवश्यक मानली आहे. 6. स्त्री पुरुष समानता. प्लेटो असे सांगतो की आदर्श राज्यात स्त्री आणि पुरुष असा कोणताच भेदाभेद केला जाणार नाही. कारण आदर्श राज्य हे केवळ पुरुषांसाठी किंवा स्त्रियांसाठी निर्माण केले जाणार नाही. स्त्री पुरुष ही आदर्श राज्याची 2 समान चाके आहेत. त्या दोघांनाही समान शिक्षण देणे आवश्यक आहे. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास राज्यातील संख्येने अर्ध्या असलेल्या जनसंख्येवर अन्याय होईल. आदर्श राज्य हे न्यायाचे राज्य असल्यामुळे असा अन्याय होऊ नये म्हणून प्लेटो स्त्री शिक्षणाचे समर्थन करतो आणि स्त्री पुरुष समानता आवश्यक मानतो. 7. कायद्याची अनावश्यकता. आदर्श राज्यात कायद्याची गरज भासणार नाही. कारण या राज्यातील प्रत्येक व्यक्ती आपली नियोजित कार्ये निष्ठेने करतील आणि कोणाच्याही कार्यात हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. अशा परिस्थितीत कायद्याची गरज भासणार नाही. लोक जर ज्ञानी आणि कर्तव्यतत्पर असतील तर कायद्याची गरज भासणार नाही. कायद्यामुळे लोक ज्ञानी आणि कर्तव्यतत्पर होत नसतात. त्यासाठी राज्य नियंत्रित शिक्षण आवश्यक आहे असे प्लेटो म्हणतो. 8. निरंकुश राज्याचे समर्थन. प्लेटोच्या आदर्श राज्यात कायदे नाहीत. त्याचा तत्त्वज्ञ शासक हा कोणत्याही बंधनात नाही. तत्त्वज्ञ शासकाची आज्ञा म्हणजे कायदा होय. कारण अशी आज्ञा हे त्याच्या विवेकबुद्धीचे, निस्वार्थीपणाचे आणि अनुभवाचे द्योतक आहे.
त्यामुळे प्लेटोचा तत्वज्ञ शासक म्हणजेच तत्वज्ञ शासकाची हुकुमशाही होय, म्हणजेच तत्वज्ञ शासकाची हुकुमशाही होय. अशा प्रकारे प्लेटोने आपल्या आदर्श राज्याची निर्मिती ही आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे केली. त्या आदर्श राज्याला वास्तविकतेची जोड देण्याची गरज नाही असे प्लेटोने प्रथमच सांगितले आहे. सारांश असा की प्लेटोने आदर्शाची निर्मिती केली, आदर्श राज्यांची निर्मिती केली नाही. प्रश्न 5. प्लेटोच्या आदर्श राज्याचे गुणदोष सांगा. किंवा प्लेटोने राज्याच्या आदर्शाची निर्मिती केली, आदर्श राज्याची निर्मिती केली नाही हे विधान स्पष्ट करा. किंवा प्लेटोचे आदर्श राज्य अव्यवहार्य आहे हे स्पष्ट करा. उत्तर: प्लेटोने केलेले साम्यवादाचे समर्थन. तथाकथित ग्रीस नगरराज्यातील अधपतित लोकशाही नष्ट करून आदर्श राज्य निर्माण करणे हा प्लेटोचा मुख्य विचार होता. आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी साम्यवाद प्रस्थापणे आवश्यक आणि योग्य आहे असे प्लेटो म्हणतो. प्लेटो असे सांगतो की मनुष्याचा स्वार्थ हा समाजहिताला घातक आहे. त्याच्यात सतसत विवेकबुद्धीचा आविष्कार या व्यक्तिगत स्वार्थामुळे घडत नाही. असा स्वार्थ निर्माण होण्याची प्रमुख 2 कारणे म्हणजे मालमत्ता किंवा संपत्ती आणि कौटुंबिक सुखाची कल्पना ही आहे. आपल्या कुटुंबाचे आणि अपत्यांचे वर्तमान आणि भविष्यकालीन जीवन सुखी व्हावे म्हणून मनुष्य स्वार्थी वृत्तीने धनसंचय करतो. ही स्वार्थी आणि आपले आधिक्य निर्माण करणारी आत्मकेंद्रित भावना आणि वृत्ती नाहीशी केल्याशिवाय समाजहित साध्य होणार नाही. याच दृष्टीने प्लेटोने साम्यवादाचे समर्थन केले आहे. प्लेटो असे म्हणतो की राज्यसत्ता आणि आर्थिक सत्ता हे कधीच शुद्ध राजकारण करीत नाही. ही भ्रष्टाचारी आणि स्वार्थी वृत्ती नष्ट केल्याशिवाय आदर्श राज्य निर्माण होणार नाही आणि ती वृत्ती नष्ट करण्यासाठी साम्यवादाशिवाय तरुणोपाय नाही. राज्यातील शासनकर्ते आणि सैनिक वर्गाने आपली नियोजित कार्ये सुव्यवस्थित, प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे करण्यासाठी त्यांना कुटुंब आणि संपत्ती या 2 विवंचनातून मुक्त करणे आवश्यक आहे. तत्कालीन ग्रीक नगरराज्य स्पार्टा येथे असा साम्यवाद काही प्रमाणात दृढ होता. त्याचा प्रभाव प्लेटोच्या विचारांवर पडला आणि त्याने या साम्यवादाचा नैतिक दृष्टीने विचार केला. असा साम्यवाद अस्तित्वात आणण्यासाठी प्लेटोने काही आवश्यक गोष्टी सांगितल्यात. त्यालाच साम्यवादाची वैशिष्ट्ये असे म्हणतात. प्लेटोच्या साम्यवादाची वैशिष्ट्ये ही वैशिष्ट्ये अशी: 1. फक्त 2 वर्गासाठी साम्यवाद. प्लेटोने आपला साम्यवाद शासनकर्ते आणि सैनिक वर्ग यांच्यासाठीच सांगितला आहे. मजूर किंवा उत्पादक वर्ग यांच्यासाठी हा साम्यवाद सांगितलेला नाही, कारण या वरिष्ठ वर्गाकडून त्यांनी आपली नियोजित कार्ये प्रामाणिकपणे केली नाहीत तर समाजावर अन्याय होतो असेच प्लेटो म्हणतो. 2. साम्यवादाचे प्रकार. हा साम्यवाद 2 प्रकारचा आहे: अ. संपत्तीचा साम्यवाद आणि ब. स्त्रियांचा साम्यवाद. त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. अ. संपत्तीचा साम्यवाद. शासक आणि सैनिक यांना इतरांप्रमाणे आपल्या कुटुंबियांचे पोषण करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी संपत्तीबद्दल आस्था वाटणे, संपत्ती जमाविणे, तिचा उपभोग घेणे ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे. परंतु संपत्तीच्या हव्यासापायी हे लोक आपल्या नियोजित कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यामध्ये स्वार्थी वृत्ती निर्माण होते. त्यामुळे इतरांवर अन्याय होतो. असे होऊ नये म्हणून प्लेटोने आपल्या आदर्श राज्यात या दोन्ही वर्गातील लोकांना संपत्ती स्वाभिमत्वापासून दूर ठेवले आहे. त्यांच्या वर्तमान आणि भविष्यकालीन गरजा राज्यातर्फेच पूर्ण करण्यास येतील. त्यामुळे त्यांना संपत्तीची गरज राहणार नाही. ते आपली कार्ये निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतील, कारण ते आर्थिक विवंचनेतून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. ब. स्त्रियांचा साम्यवाद. वरिष्ठ वर्गातील लोकांना त्यांच्या नियोजित कार्यापासून विचलित करण्याचे कार्य कांता करते. स्वतःची पत्नी, स्वतःची अपत्ये यांच्या आकर्षणामुळे, त्यांच्या सुखाच्या कल्पनेमुळे असे लोक नियोजित कार्यापासून परावृत्त होतात. त्यामुळे इतरांवर अन्याय होतो. म्हणून शासनकर्ते आणि सैनिक यांना कुटुंब संस्था निर्माण करण्याचा अधिकार प्लेटोने आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी स्पष्टपणे नाकारला आहे. असे असले तरीही मानवी लैंगिक भूक भागवण्यासाठी त्याने पुरुषांच्या आणि स्त्रीच्या तात्पुरत्या मिलनास संमती दिली आहे. परंतु स्त्री पुरुष असे वैवाहिक संबंध वरील 2 वर्गात निर्माण व्हावे असे प्लेटोला मान्य नाही. उत्तम वृक्षाच्या निर्मितीसाठी जसे बियाणे उत्तम पाहिजे, तसे चांगले शासक आणि चांगले सैनिक निर्माण होण्यासाठी त्यांचे मिलन
उत्कृष्ट स्त्रियांबरोबर व्हावे असे प्लेटो सांगतो. हे मिलन तात्पुरते आहे, ते वैवाहिक बंधनात जखडलेले नाहीत. 3. सार्वजनिक निवासस्थान. शासनकर्ते आणि सैनिक यांना संपत्तीचा आणि कुटुंब संस्थेचा अधिकार प्लेटोने नाकारून त्यांच्या निवासाचा प्रश्नसुद्धा सार्वजनिक निवासस्थान निर्माण करून सोडविला आहे. त्यांच्या राहण्यासाठी राज्यातर्फे निवासस्थान बांधले जाईल. अशा निवासस्थानात ते एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यात एकता निर्माण होईल. तसेच कुटुंब संस्था आणि विवाह संस्था नाकारल्यामुळे माझे आणि तुझे असा मतभेद निर्माण होणार नाही. स्त्री पुरुषांच्या क्षणिक मिलनातून निर्माण झालेली मुलेबाळे ही कोणत्याही एका पुरुषाची अगर स्त्रीची राहणार नाहीत. ती राज्याची संतती होईल आणि त्यांची जोपासना करण्यासाठी सार्वजनिक निवासस्थाने राहतील. 4. सार्वजनिक भोजन व्यवस्था. अशा सार्वत्रिक निवासस्थानामध्ये शासनकर्ते आणि संरक्षणकर्ते यांची राज्यातर्फे सार्वजनिक भोजन व्यवस्था करण्यात येईल. त्यांच्यासाठी राज्यातर्फेच अन्न पुरवण्यात येईल. व्यक्तिपरत्वे भिन्न प्रकारचे अन्न शिजवले जाणार नाही. एकाच प्रकारचे अन्न सर्वांना ग्रहण करावेच लागेल. अशा प्रकारे प्लेटोने या दोन वर्गातील भेदभाव नष्ट केला, त्यांना काळजीतून मुक्त केले. त्यामुळे ह्या दोन वर्गातील लोक आपापले नियोजित कार्य चांगल्या प्रकारे पार पडू शकतील असे प्लेटो सांगतो. सार्वजनिक निवास आणि सार्वजनिक भोजन व्यवस्था आजही प्रत्येक देशात लष्करी जवानांसाठी उपलब्ध करून दिली आहे. हा प्लेटोच्या आदर्श राज्य व्यवस्थेतील साम्यवादाचा परिणाम आहे असे म्हणल्यास वावगे ठरू नये. 5. सुदृढ संततीची निर्मिती. राज्यात सुदृढ आणि निरोगी संतती असणे आवश्यक आहे. प्लेटोचा साम्यवाद विवाह आणि कुटुंब संस्थेला मान्यता देत नाही. त्यामुळे सुदृढ स्त्री आणि सुदृढ पुरुष यांच्या मिलनातून सुदृढ संतती निर्माण होईल आणि त्यात संततीवर कोणत्याही पुरुषाचा अगर स्त्रीचा हक्क राहणार नाही. ती संतती राज्याच्या मालकीची. अशा संततीचे संगोपन आणि जतन जबाबदारी राज्यनियंत्रित दाया नर्सेस करतील असे प्लेटो सांगतो. अशा मुलांना मोठे झाल्यावर आपले आईवडील कोण आहेत याची माहिती नसल्यामुळे मोठेपणी त्यांच्या कर्तव्याच्या आड मातृप्रेम, पितृप्रेम आणि बंधुप्रेम येणार नाही असा प्लेटोचा ठाम विश्वास आहे. 6. संततीवर राज्याचा सर्वाधिकार. ही सर्व संतती राज्याच्या मालकीची आहे. त्यांना राज्यनियंत्रित शिक्षणाद्वारे मोठे करून शासकांची आणि सैनिकांची कालपरत्वे भासणारी उणीव नाहीशी करता येईल. तसेच कर्मधर्म संयोगाने एखादे मूल अपंग निपजले तर त्याचा नायनाट केल्याने कोणासही दुःख होणार नाही अशी विचित्र कल्पना प्लेटोने मांडली आहे. कारण त्या मुलाला आपले आईवडील कोण आहेत आणि स्त्रीला व पुरुषाला आपली अपंग संतती कोणती, चांगली संतती कोणती याची पुसट कल्पनासुद्धा राहणार नाही. त्यामुळे संतती वियोग होणार नाही आणि ते लोक आपल्या कर्तव्यापासून यत्किंचितही ढळणार नाही. 7. कुटुंबाचा विशाल दृष्टिकोन. अशा संततीवर कोणाचा अधिकार राहणार नाही. ती संतती राज्याची आहे. त्यामुळे त्या संततीवर सर्वांचे सारखेच प्रेम राहील. या सर्वांवरच आपुलकीच्या भावनेने प्रेम करावे. केवळ कुटुंबातील व्यक्तीपुरतीच आपुलकी दाखवू नये असे प्लेटो म्हणतो. राज्य हे एक विशाल कुटुंब आहे. या नात्याने ही मुले सर्वांवरच सारखे प्रेम करतील. सर्वांच्या प्रती त्यांच्या मनात सद्भावना आणि त्यागीवृत्ती निर्माण होईल असा प्लेटोचा दृढ विश्वास आहे. अशा प्रकारे कुटुंबापुरता संकुचित दृष्टिकोन न ठेवता प्लेटोने कुटुंबाचा राज्याप्रती विशाल दृष्टिकोन या साम्यवादाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 8. स्त्रीची कौटुंबिक दास्यातून मुक्तता. प्लेटोच्या काळात स्त्रीचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते. ग्रीकांनी रक्ताची शुद्धता राखण्यासाठी स्त्रियांवर अनेक बंधने लादली होती. त्यांचे कार्यक्षेत्र केवळ 4 भिंतीपुरतेच मर्यादित ठेवले होते. त्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टीने अर्ध्या अधिक लोकसंख्येवर म्हणजे स्त्रियांवर सामाजिक आणि राजकीय अन्याय झाला होता असे प्लेटो सांगतो. स्त्रियांना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी प्लेटोने स्त्रियांना पुरुषांच्या दास्यातून मुक्त केले. अर्थात वरिष्ठ अशा 2 वर्गातील स्त्रियांनाच. आणि स्त्रियांच्या कर्तबगारीचा आणि गुणांचा फायदा राज्याला घेण्यासाठीच प्लेटोने साम्यवाद सांगितला. त्यासाठी या 2 वरिष्ठ वर्गातील स्त्रियांना प्लेटो वैवाहिक बंधनातून चूल आणि मूल या क्षेत्रातून पूर्णपणे मुक्त करतो. त्यांना सामाजिक आणि राजकीय पुरुषांबरोबर समान भाग घेण्याची संधी
प्लेटोने आपल्या आदर्श राज्यात साम्यवादाच्या द्वारे निर्माण करून दिली. 9. नियंत्रित अर्थव्यवस्था. प्लेटोने शासक आणि सैनिक या दोन वर्गातील लोकांना कनक आणि कांता यापासून मुक्त केले. त्यांना संपत्तीचा आणि कुटुंबाचा अधिकार नाकारला. असा संपत्तीचा आणि कुटुंबाचा अधिकार श्रमजीवी आणि उत्पादक वर्गाला दिला. परंतु या उत्पादक आणि श्रमजीवी वर्गाने संपत्तीचे मनमानी उपयोग आणि उपभोग घेऊ नये म्हणून त्यांच्यावर बंधने टाकली. आदर्श राज्यातील सर्व संपत्ती ही राज्याच्या मालकीची राहील असे प्लेटो स्पष्ट करतो. उत्पादक वर्गाने किती संपत्ती जमवावी, कोणत्या वैध मार्गाने जमावी, तिचा उपयोग आणि उपभोग कसा घ्यावा यासंबंधी निर्णय घेण्याचा एकमेव अधिकार प्लेटोने राज्याला दिला आहे. राज्यहिताच्या विरोधी संपत्तीचा उपभोग घेणे हा गुन्हा सांगून ती सर्व संपत्ती जप्त करण्याचा अधिकार प्लेटोने राज्यसंस्थेला दिला आहे. सारांश. अशा प्रकारे आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी प्लेटोने आपल्या कल्पनेनुसार आदर्श सांगितले आहेत. त्यांचा विचार करता ही केवळ आदर्शच ठरली आहेत. त्यांच्या अवलंबनामुळे आदर्श राज्याची निर्मिती होणे असंभव आहे, कारण ही आदर्शे वस्तुस्थितीला धरून नाही, ती व्यवहार्य आणि उपयोगी नाहीत. यांचा विचार साम्यवादावरील आक्षेप यामध्ये सविस्तरपणे केलेला आहे. म्हणून आपणास असे स्पष्ट करता येते की प्लेटोने राज्याचा फक्त आदर्शाचा विचार केला, आदर्श राज्यनिर्मितीचा विचार केला नाही, कारण ही आदर्शे केवळ स्वप्नवत आणि अतिरंजित स्वरूपाची व हास्यास्पद अशी आहे. प्रश्न 6. प्लेटोच्या द स्टेट्समन आणि द लॉज या ग्रंथाचा परामर्श घेऊन प्लेटोच्या विचारात झालेले परिवर्तन स्पष्ट करा, किंवा प्लेटोच्या उपआदर्श राज्याचे सेकंड बेस्ट स्टेटचे सविस्तर वर्णन करा. उत्तर. प्लेटोने द स्टेट्समन किंवा द पॉलिटिक्स हा ग्रंथ इसवी पूर्व 380 या वर्षी लिहिला. द रिपब्लिक या ग्रंथात प्लेटोने आदर्श राज्यासंबंधी जे विचार व्यक्त केलेत ते विचार प्रत्यक्षात अंमलात आणणे अशक्य आहे याची त्याला खात्री पडली. प्लेटो आता आदर्शवादापेक्षा व्यवहारवादी बनला. आपल्या आदर्श राज्यात तत्त्वज्ञ शासनकर्ता निर्माण होणे कठीण आणि असंभव आहे, तसेच कायद्याशिवाय राज्यात सुव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही याची प्लेटोला जाणीव झाली, आणि म्हणून प्रत्यक्षात अंमलात येणाऱ्या आदर्श राज्याचा विचार प्लेटोने या दोन्ही ग्रंथात केला. त्यामुळे द रिपब्लिक हा ग्रंथ लिहिताना त्याच्यावर त्याच्या तारुण्याचा जो प्रभाव पडला होता तो आता कमी होऊन दी स्टेट्समन आणि दी लॉज या ग्रंथात प्लेटो वास्तववादी बनल्याचे दिसते. त्याच्या ह्या दोन ग्रंथातील आदर्श राज्यासंबंधीच्या विचारांची परिपक्वता झाल्याचे दिसून येते. म्हणून प्लेटोने आपल्या द स्टेट्समन आणि द लॉज या ग्रंथातील आदर्श राज्याला दुसऱ्या क्रमांकाचे आदर्श राज्य मानले आहे. त्याचे वर्णन पुढील प्रमाणे करता येते. 1. प्लेटोने राज्याचे वर्गीकरण केले. दी स्टेट्समन या ग्रंथात प्लेटोने राज्याचे वर्गीकरण 2 आधारांवर केले. 1. शासनसत्ता किती लोकांकडे आहे. 2. शासन विधिमय आहे किंवा नाही. त्यानुसारच त्याने राज्याचे खालील प्रकार पाडले. इथे एक टेबल दिला आहे, त्यामध्ये 3 स्तंभ आहेत. पहिला स्तंभ आहे सत्ता कोणाच्या हाती आहे, दुसरा आहे विधिमय आहे, आणि तिसरा आहे विधिहीन आहे. 1. सत्ता कोणाच्या हाती आहे. एक व्यक्ती. विधिमय आहे एकतंत्र राजेशाही. विधिहीन आहे निरंकुश तंत्र. 2. सत्ता कोणाच्या हाती आहे. काही व्यक्ती. विधिमय आहे कुलीनतंत्र. विधिहीन धनिकतंत्र. 3. सत्ता कोणाच्या हाती आहे. अनेक व्यक्ती. विधिमय प्रजातंत्र आणि विधिहीन उग्र प्रजातंत्र. विधिमय शासनातील राजेशाही, कुलीनतंत्र आणि प्रजातंत्र हे राज्याचे शुद्ध प्रकार असून निरंकुशतंत्र, धनिकतंत्र आणि उग्र प्रजातंत्र हे अशुद्ध किंवा विधिहीन शासन प्रकार आहेत असे प्लेटो स्पष्ट करतो. 2. आत्मसंयमन. प्लेटो आदर्श राज्यासाठी आत्मसंयमन आवश्यक मानतो.
त्याच्या अभावी आदर्श राज्य अपूर्ण आणि दोषपूर्ण राहील असे सांगून प्लेटोने आपल्या दुसऱ्या आदर्श राज्यात आत्मसंयमनाला श्रेष्ठ स्थान दिले आहे. आत्मसंयमन म्हणजे वासना आणि तर्क यांच्यामधील सामंजस्य आहे. त्यामुळे विधिनिर्मात्यांनी आत्मसंयमनाच्या आधारेच विधिनियम तयार करणे आवश्यक आणि योग्य आहे असे प्लेटो म्हणतो. 3. विधिनियम. द रिपब्लिक या ग्रंथात प्लेटोने कायद्याला कोणते स्थान दिले नव्हते. ती चूक त्याने द लॉज या ग्रंथात दुरुस्त केली. समाजहित साधण्यासाठी आणि व्यक्तीला समाजहित करण्यासाठी कायदा आवश्यक आहे असे प्लेटो म्हणतो. कायदा मनुष्यात समाजहितविरोधी कृत्यांपासून परावृत्त करतो आणि व्यक्तीचे नैतिक जीवन नियमित करतो. कायद्यामुळे व्यक्तीला कर्तव्याची जाणीव होते. त्यामुळे समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होते. म्हणून आदर्श राज्यासाठी प्लेटोने विधिनियमांची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. व्यक्तीने आणि शासनकर्त्याने कायदेपालन केलेच पाहिजे. राज्यकारभार कायद्यानुसार झाला पाहिजे. राज्यकर्त्याने कायद्याचे सेवक म्हणून राज्यकारभार करणे आवश्यक आहे. कारण कायदा म्हणजे जनतेच्या निष्ठेची आणि इच्छेची अभिव्यक्ती आहे. अशा प्रकारे प्लेटोने आपल्या उपआदर्श राज्यात आता कायद्याला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले. 4. मिश्रित संविधान. अथेन्स आणि स्पार्टा नगरराज्यात एकतंत्री शासन होते. आदर्श राज्यात विभिन्न लोकांचा राजकीय सहभाग आवश्यक मानून प्लेटोने मिश्रित संविधानाचा अवलंब योग्य मानला. राज्यतंत्रात शासनातील राज्यकर्त्यांची बुद्धी आणि प्रजातंत्रातील शासनातील स्वतंत्रता यांचा समन्वय साधून प्लेटोने मिश्रित संविधान केले. प्लेटोने राजतंत्र आणि प्रजातंत्राचा समन्वय साधून शक्ती, बुद्धी आणि स्वातंत्र्य यांचा समन्वय मिश्रित संविधानात साधला. 5. राज्याची भौगोलिक स्थिती. समुद्रकिनारी असलेल्या राज्यावर परकीय व्यापाऱ्यांची लोभी दृष्टी असते. ती दृष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यात लष्कर ठेवावे लागेल. त्यावर अमाप पैसा खर्च करावा लागेल. परंतु राज्याचे मित्र वाढत नाही. म्हणून प्लेटो असे सांगतो की राज्याची भूमी समुद्रापासून खूप दूर आणि खूप जवळ नसावी. तसेच राज्यातील भूमी खूप चांगली किंवा खूप वाईट नको. कारण भूमी सुपीक असल्यास कमी श्रमात जास्त उत्पादन झाल्याने लोक आळशी बनतात. तसेच भूमी नापिकीची किंवा उसाड असल्यास जास्त परिश्रम करूनही लोकांना जास्त आणि पुरेसे धान्योत्पादन करता येत नाही. म्हणून लोक निरुत्साही बनतात. त्यामुळे राज्याची भूमी ही मध्यम प्रतीची असावी असेच प्लेटो म्हणतो. 6. राज्याची लोकसंख्या. प्राचीन ग्रीक नगरराज्ये लोकसंख्येच्या दृष्टीने मर्यादित होते. प्लेटोला 5040 ही लोकसंख्या आदर्श राज्यासाठी उपयुक्त वाटते. कारण राज्यकारभार करणे, कर वसुली करणे या दृष्टीने ही लोकसंख्या योग्य आहे असे प्लेटोचे मत आहे. लोकसंख्येची वाढ आणि घट होऊ नये यासाठी कायदा करण्याचा अधिकार प्लेटो राज्यसंस्थेला देतो. 7. अर्थव्यवस्था. प्लेटोने आपल्या उपआदर्श राज्यात संपत्तीचा आणि स्त्रियांचा साम्यवाद नाकारला आहे. व्यक्तीला संपत्तीचा आणि कुटुंबाचा अधिकार त्यांनी मान्य केला. परंतु नागरिकांना सारख्या प्रमाणात भूमी मिळावी आणि मिळालेल्या भूमीचे हस्तांतरण होणार नाही याकडे प्लेटो लक्ष देतो. समाजाचे विभाजन प्लेटो 4 वर्गात करतो. त्यानुसार 1. दैनंदिन आवश्यकता पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला जमिनीचा एक भाग. 2. दुसऱ्या वर्गातील व्यक्तीला पहिल्या वर्गाच्या दुप्पट असा जमिनीचा भाग. 3. तिसऱ्या वर्गातील व्यक्तीला पहिल्या वर्गाच्या तिप्पट जमिनीचा भाग. 4. चौथ्या वर्गातील व्यक्तीला पहिल्या वर्गाच्या 4 पट जमिनीचा भाग द्यावा. असे सांगून प्लेटो श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक विषमता नष्ट करतो. 8. स्त्रियांना समान अधिकार. द रिपब्लिक या ग्रंथात सांगितल्याप्रमाणेच द स्टेट्समन आणि लॉ या ग्रंथात प्लेटो पुरुषांच्या बरोबरीचे स्थान स्त्रियांना मान्य करतो. स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचा सामाजिक व राजकीय सहभाग हा पुरुषांसारखाच असावा या गोष्टींना प्लेटो मान्यता देतो. 9. प्लेटोची राजकीय व्यवस्था. उपआदर्श राज्याचा राज्यकारभार उत्कृष्ट व्हावा यासाठी प्लेटो पुढील राजकीय व्यवस्थेचा पुरस्कार करतो. साधारण सभा. या सभेत राज्यातील सर्व म्हणजे 5040 नागरिकांचा समावेश प्लेटो करतो. वर्षातून त्या सभेची एक बैठक घेणे तो आवश्यक मानतो. त्या बैठकीत राज्याच्या सैन्याधिकाऱ्यांची
आणि इतर संस्थाधिकाऱ्यांची निवड होईल, तसेच सर्व संस्था राज्याच्या अधीन राहतील असे प्लेटो सांगतो. ब. सल्लागार समिती. या सर्वसाधारण सभेतर्फे 37 सदस्यांची एक सल्लागार समिती निवडण्यात येईल. समितीतील सदस्यांचे वय 50 ते 70 वर्षे असे राहील. यामध्ये काही शिक्षणतज्ज्ञ आणि धर्मगुरू असतील. राज्यकारभारावर देखरेख ठेवणे आणि राज्यकारभाराला मार्गदर्शन करणे हे या समितीचे मुख्य कार्य राहील. क. प्रशासकीय समिती. सल्लागार समितीचे आदेश क्रियान्वित करण्यासाठी एक प्रशासकीय समिती राहील. या समितीत प्रत्येक 4 वर्गाचे प्रत्येकी 90 असे एकूण 360 सभासद राहतील. ड. न्यायव्यवस्था. प्लेटोच्या उपआदर्श राज्यातील न्यायव्यवस्था 4 प्रकारची राहील. 1. स्थानिक न्यायालय, स्थानिक संघर्षाचा निवाडा करणारे न्यायालय. 2. निवडक न्यायाधीशांचे न्यायालय, राज्यातील वैयक्तिक संघर्षाचा निवाडा करणारे न्यायालय. 3. क्षेत्रीय न्यायालय, राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील न्यायालय, अशी 12 न्यायालये राहतील. 4. संपूर्ण जनतेचे न्यायालय, हे राज्याचे अंतिम न्यायालय आहे. यामध्ये साधारण सभेतील सर्व सभासदांचा समावेश होतो. तसेच राज्यकारभार घटनेनुसार चालण्यासाठी 10 जणांची समिती राहील. या समितीला सहाय्य करणारी 2 मंडळे असतील. पहिल्या मंडळात धार्मिक प्रवृत्तीचे आणि उत्कृष्ट चारित्र्याचे 10 आणि दुसऱ्या मंडळात 10 तरुण सभासदांची नियुक्ती सल्लागार समिती करेल. याशिवाय प्लेटोने स्थानिक स्वराज्य शासनाची व्यवस्था केली आहे. अशा प्रकारे प्लेटोचे उपआदर्श राज्य हे बुद्धिमंतांचे शासन मंडळ, ॲरिस्टोक्रॅसी ऑफ इंटेलेक्च्युअल्स होय. 10. शिक्षण आणि धर्म. दी लॉज या ग्रंथामध्ये सुद्धा प्लेटोने साहित्य आणि कला यावर राज्याचे नियंत्रण कायम ठेवले आहे. स्त्री पुरुषांना समान शिक्षणाची व्यवस्था केली. धर्माला देखील राज्याच्या नियंत्रणात ठेवले आहे. व्यक्तिगत धार्मिक उत्सव करणे प्लेटोला मान्य नाही. प्लेटोने उपआदर्श राज्यात प्रधानमंत्रीपद निर्माण केले. या प्रधानमंत्र्याने आपल्याकडे शिक्षण खाते ठेवावे असे प्लेटो म्हणतो. उपआदर्श राज्याचे मूल्यांकन. अशा प्रकारे प्लेटोचे उपआदर्श राज्य हे कायद्याच्या सार्वभौमत्वावर आधारित आहे. मिश्रित संविधानाचा अवलंब करणारे, स्त्री आणि पुरुषांना समान लेखणारे, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणारे, न्यायदानाची विस्तृत निवाडा करणाऱ्या न्यायव्यवस्थेचे आणि धर्मसंस्थेला राज्याच्या नियंत्रणात ठेवणारे असे राज्य आहे. म्हणून प्लेटोला राजकीय तत्त्वज्ञानाच्या मालिकेत सर्वश्रेष्ठ स्थान मिळाले आहे. परंतु आपल्या वरील 3ही राजकीय ग्रंथात प्लेटोने तत्कालीन गुलामगिरीचा कोठेही निषेध केला नाही. हाच मोठा आक्षेप प्लेटोवर घेतला जातो. प्रकरण समाप्त.